नमस्कार. नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. आपल्याला आढळलं असेल, सोशल मीडिया असेल, वैयक्तिक जीवनात असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी हा तिरस्कार येतो कुठून? हा प्रश्न त्यांच्या क्रांतिकारी कार्याच्या थोर परिणामांमध्येच दडलेला आहे. त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि सत्तेच्या गैरवापराला थेट आव्हान दिलं. यामुळे अनेकांच्या स्वार्थाला आणि अहंकाराला धक्का बसला. त्यांच्या कार्यामुळे काहींना त्यांच्याबद्दल राग येण्याची काही कारणं आपण पाहूया. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यांनी जाती व्यवस्थेवर प्रहार केला. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या जातीय वर्चस्वाला त्यांनी उघडपणे आव्हान दिलं. विशेषाधिकार उपभोगणाऱ्या वर्गाला त्यांचा हा निर्भीडपणा असह्य वाटला, कारण त्यामुळे त्यांच्या सत्तेची मुळं कमकुवत झाली. दुसरं कारण, दलित समाजातून येऊन वैश्विक स्तरावरती त्यांनी यश मिळवलं. दलित समाजात जन्म घेऊन त्यांनी शिक्षण, बुद्धिमत्ता आणि नेतृत्वाच्या सर्वोच्च शिखरांना गवसणी घातली. ही यशोगाथा पारंपरिक सत्ताधारी वर्गाच्या अहंकाराला खटकली, कारण त्यांना स्वतःच्या श्रेष्ठतेचा भ्रम तुटताना दिसत होता. तिसरं महत्वाचं कारण म्हणजे संविधानाची निर्मिती. भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी समता, न्याय, बंधुता यांना केंद्रस्थानी आणलं. ही रचना आजही अनेक सत्ताधाऱ्यांच्या अनैतिक वाटचालीला आळा घालते. त्यामुळं त्यांच्याविषयी नाराजी, तिरस्काराची भावना दिसते. चौथं महत्वाचं कारण म्हणजे सत्तेला कायद्याच्या चौकटीत बाबासाहेबांनी बांधलं. ज्यांनी मनमानी कारभार केला, हजारो वर्ष अत्याचार केले, त्यांना संविधानाच्या, कायद्याच्या कक्षेत आणलं. हे बदल सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना खटकले, कारण त्यांचं स्वैर स्वातंत्र्य कायद्यामुळं मर्यादित झालं. आधुनिक मनू, आधुनिक जगाचा न्यायकर्ता म्हणून बाबासाहेबांची ओळख आहे. महत्वाचं कारण म्हणजे हिंदू धर्मातल्या सुधारणांचा आग्रह बाबासाहेबांनी धरला. अस्पृश्यता, वर्णव्यवस्था आणि मनुस्मृतीसारख्या प्रथांवर त्यांनी ठामपणे टीका केली. धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अन्यायावर निर्भयपणे प्रश्न विचारले, ज्यामुळे धर्माच्या ठेकेदारांना धक्का बसणारच होता. सहावं महत्वाचं कारण म्हणजे स्त्रियांना कायदेशीर हक्क दिले. हिंदू कोड बिलाद्वारे त्यांनी विवाह, वारसा आणि विभक्तता यात स्त्रियांना समान हक्क दिले. पुरुष प्रधान संस्कृतीला हे पचवणं कठीण गेलं, कारण त्यामुळे त्यांचं वर्चस्व धोक्यात आलं. आणि ह्याच हिंदू कोड बिलाच्यामुळे बाबासाहेबांना पहिल्या कॅबिनेटमधून राजीनामा द्यावा लागला. पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर यांचे सनातन्यांनी पुतळे जाळल्याची घटना सुद्धा याच कारणामुळे झाली. सातवं महत्वाचं कारण म्हणजे सामाजिक न्यायाचा वारसा. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना बाबासाहेबांनी पुढे नेलं आणि ब्राह्मण्याविरोधातल्या लढ्याला बौद्धिक अशी धार दिली. यामुळे सत्ताधारी वर्गात अस्वस्थता निर्माण झाली, कारण त्यांचा यामुळे प्रभाव कमी होऊ लागला होता. आठवं महत्वाचं कारण, बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या मातीत जन्मलेला धर्म, हिंदू धर्मातील विषमता नाकारून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. या हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, असं बाबासाहेबांनी सांगितलं आणि लाखो लोकांना आत्मसन्मानाचा नवा मार्ग दाखवला. ही सांस्कृतिक क्रांती सनातनी मानसिकतेला झोमणारी ठरली. यामुळेही तिरस्कार बाबासाहेबांच्या वाटी येत असावा. नववं महत्वाचं कारण म्हणजे मागासवर्गीयांचं सशक्तीकरण. शिक्षण, आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्वाद्वारे त्यांनी मागास समाजाला मुख्य प्रवाहात आणलं. यामुळे विशेषाधिकार असलेल्या, वाटलेल्या, उपभोगणाऱ्या वर्गाच्या मक्तेदारीला धक्का बसला, कारण त्यांना आपली जागा आता सामायिक करावी लागली, शेअर करावं लागलं सत्तेचं स्थान. 10वं महत्वाचं कारण, बाबासाहेबांनी स्पष्ट वक्तेपणा आणि तत्वनिष्ठा अंगी बाळगली. बाबासाहेबांनी कधीही सत्यासोबत तडजोड केली नाही. ते कुणाला खुश करण्यासाठी नव्हे, तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जगले. त्यांचा हा निर्भीडपणा स्वार्थ आणि सत्तेच्या मागे धावणाऱ्यांना सतत खटकत राहिला. 11वं महत्वाचं कारण, आर्थिक समानतेचा पाया. बाबासाहेबांनी केवळ सामाजिकच नाही तर आर्थिक समतेचाही विचार मांडला. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत त्यांचं योगदान आणि श्रमिकांच्या हक्कासाठीचा लढा यामुळे भांडवलदार आणि सामंतशाही वर्गातही नाराजी पसरली. पुढचं महत्वाचं कारण म्हणजे सांस्कृतिक क्रांती. मराठी साहित्यातून आणि सत्यशोधक चळवळीला बळ देऊन त्यांनी सांस्कृतिक बदलाला चालना दिली. परंपरावादी विचारांना यामुळे धक्का बसला, कारण त्यांचा, सनातन्यांचा प्रभाव कमी होऊ लागला. वैचारिक स्वातंत्र्यांचा पुरस्कार. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या विचारानं आणि सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला. ही स्वातंत्र्याची भावना सत्ताधाऱ्यांना नियंत्रणाबाहेर जाणारी वाटली,
कारण त्यांना आपली पकड सत्तेच्या स्थानावरनं, संस्कृतीच्या स्थानावरनं सैल होताना दिसली. पुढचं महत्वाचं कारण म्हणजे शिक्षणाचा प्रसार. बाबासाहेबांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिलं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला आणि मागास समाजाला न्यायाच्या मार्गावर आणलं. यामुळे जे आपल्या अज्ञानावर अवलंबून होते त्यांचे पितृसत्ताक आणि वर्चस्ववादी ढाचे, संरचना कमकुवत झाल्या. बाबासाहेबांना तिरस्कार करण्यामागचं पुढचं कारण लोकांचं सर्वंकष मानवतावाद हे असू शकतं. बाबासाहेबांनी केवळ दलित किंवा मागासवर्गीयांसाठीच नव्हे तर सर्व मानवजातीसाठी समानतेचा विचार मांडला. हा सर्वसमावेशक दृष्टिकोन काहींच्या संकुचित मानसिकतेला खटकला, कारण त्यांना आपली विशेषता, विशेष हक्क गमवावे लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समाज सुधारक नव्हते, तर ते एक वैचारिक बंड होते. न्याय, स्वातंत्र्य आणि समतेचं प्रतीक आहेत. त्यांच्यावरचा तिरस्कार हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नाही, तर त्यांनी उघड केलेल्या कटू सत्याचा आहे. हे सत्य आजही काहींना बोचतं, टोचतं, कारण हे त्यांच्या स्वार्थाला, अहंकाराला, अन्यायाला आव्हान देतं. बाबासाहेब हे नाव नाही, तर एक चेतना आहे. जोपर्यंत विषमता आणि अन्याय आहे तोपर्यंत त्यांचे विचार जिवंत राहतील. हे बाबासाहेब आणि ही कारणं त्यांच्या तिरस्काराची. तुम्ही काय करतात कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पाहत रहा महाराष्ट्र कट्टा. धन्यवाद.